नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे ॲक्च्युली आत्ता 7:45 वाजलेत. मी आहे सध्या नालासोपारामध्ये आणि या आठवड्यात आपण सोमवारी आलो नालासोपारामध्ये आणि आता परत निघालो आहे गावी. आज आहे शुक्रवार, तर आज आपल्याला कोकण कन्याने जायचं आहे. ॲक्च्युली तिकीट टाकलेली आपण तुतारीची, कोकण कन्याची, दोघांची पण टाकलेली, पण काय ती झाली नाही. तर आता डायरेक्ट आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरूनच जाऊ. तिथून ॲक्च्युली कोकण कन्या सुटते, जी मडगावला जाते गाडी. तर 11:05ची गाडी आहे. त्या अगोदर जर लवकरात लवकर गेलो तर मग बसायला मिळेल. बघूया. तर आज अवनी आहे. अवनी कुठे चाललो आपण? गावी. कोणाला भेटायला? कोण आहे गावी? आई. हां, तर मी, अवनी, मयुरी आणि मोठी ताई आहे. तर चला निघूया. आता इथून नालासोपारावरून दादरवरून मग आपल्याला CSMTला जावं लागेल. ओके, बॉटल पण घेऊया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, मंदिर मामा की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. चला, आवरलं का? हो. लेट झालंय, बघूया. दादरला ट्रेन खाली होते. दादरला जशी आपली गाडी खाली झाली अशा बऱ्याच गाड्या खाल्या होतात. वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, सगळ्या लाईन इथे एकत्र येतात आणि गावी जायची पण गर्दी असते. चला, आलेलो आहे दादरला. ताई अजून पाठीच आहे, तर आपल्याला ॲक्च्युली CSMTला पण जायचं आहे. जर ही रिटर्न मारायला भेटले तर इथूनच जाऊ, बघूया. चला भाऊजी, बाय बाय. भाऊजी आलेले सोडायला. हां, तर आता फायनली आपण दादरलाच गाडी पकडले. गाडी कशी खाली आहे, म्हणजे बरीच खाली आहे. होय, कोण आहे म्हणे? आत्ता आली ना? हां, झोपा काढला चांगल्या आरामात. चला, बसायला तर भेटलंय निवांत. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर इकडे आपली ही कोकण कन्या एक्सप्रेस, इकडे इंजिन आहे. इंजिनच्या पाठोपाठ आहे ना हा माल डबा लागतो आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येत आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 18वरती ही गाडी लागलेली असते. तर हा माल डब्बा आणि पॅन्ट्री आहे वाटतं, आयडिया नाही मला, पण हा एक डब्बा आहे. बहुतेक ही पॅन्ट्री आहे. त्याच्यानंतर इथून जो पहिला जनरल डबा आहे तो ठाण्यासाठी रिझर्व असतो. म्हणजे दादरला जर तुम्ही असाल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूचा पहिला जनरल डब्बा हा ठाण्यासाठी रिझर्व असतो. त्याच्यानंतर दुसरा डब्बा आहे तो जनरल, आणि मग पुढे मग जे आपल्या स्लीपर आणि ACचे जे बुकिंग्स आहेत ते चालू होतात. तर आता वाजलेत किती माहीत आहे का? 10:25. बराच वेळ आहे अजून. 11:05 गाडी इथून सुटते. चल, भेटू आता उतरल्यावर डायरेक्ट. हो, चल चल. मित्र पण आहे, ॲक्च्युली काकीच्या बहिणीचा मुलगा, आणि आपण इकडे आहे. 11:02 गाडी सुटते. पहिल्यांदा 11:05 सुटायची. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. इकडे मस्त रंगरंगोटी केलेली आहे. हे कोणाकोणाला माहिती आहे सांगा कमेंट करून. ठीक. हा कोणाचा बूट आहे? इकडे आपले कोळी लोक. मी दाखवते. इकडे काय रिक्षा आहे, आणि इकडे आपली लोकल ट्रेन. ही बघ गाडी. बग्गी. सावनीला थोडंसं बाहेर फिरवतो आहे. मस्त आहे ना?
काय आहे? गाडी 11:02 निघाली आणि आता दादरला आले. 11:25 झालेत. ऑलरेडी गर्दी झाले. अकरा वाजून 50 झाली. ठाण्याला आलं. बाहेर गर्दी आहे, भरपूर लाईन लागली. तो डब्बा आहे ठाण्यासाठी स्पेशल. तुम्हाला वाटतं भरून खचातच एकदम बाहेर राहतील लोक. आपला डबा पण भरला पूर्ण. 3:58 झालेत. चिपळूणला आलं. बरीचशी गाडी आता इथे खाली झाली. वेळेवर गाडी आली एकदम. 4ची गाडी आहे आणि 4 वाजताच पोचले. तर आता आपल्याला साधारण 1 तास लागेल संगमेश्वरला. चला बाय बाय. कुठं राहिले? चला 4:45 वाजताच पोचलेलं आहे संगमेश्वरला. लवकर आली गाडी. ॲक्च्युली मला वाटलं गाडी थोडी उशीर राहील 5:30पर्यंत. तर कोणाला फोन पण नाही केला आहे गावातून. तर इथून कोण गावातील असेल तर ठीक आहे, अदरवाईज संगमेश्वरमधील कोणतरी रिक्षावाले मिळतीलच. बाहेर थांबलेलेच असतात. गाडी थांबले. मला वाटतं पुढून एखादी क्रॉसिंगला गाडी असेल. बराच वेळ थांबले. आणि आपला संगमेश्वर रेल्वे स्टेशन. ते माणसं जी झोपलेत ना ती सकाळच्या रत्नागिरी पॅसेंजरला थांबलेत. 6:15 वाजता ती गाडी असते. आणि जरी तुम्हाला प्लॅटफॉर्म रिनोव्हेट केलेला दिसत नसेल तरी पण बाहेरचा भाग मात्र एकदम एअरपोर्टसारखा आहे. काय आहे? समोर जी लाईन दिसते ना ती ॲक्च्युली आता एक लालपरी येते जी आपल्याला संगमेश्वर स्टेशनला सोडते. त्यासाठी आहे ती. तर आपण आता त्यासाठी नाही थांबत आहे. अवनी वगैरे आहे तर रिक्षानेच जाऊया. संगमेश्वर स्टँडला आलो आहे आणि मगापासून थांबलो आहे. 5 वाजता चालू आहे. 6:30 वाजलेत. 6:15ची गाडी आहे. आणि इकडे आपले बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत. तर कुळेवाशीमधले ना हे शिंदे दादा. नमस्कार. नमस्कार. व्हिडिओ आवडतात. मगापासून बऱ्याचशा गप्पा गोष्टी चालल्या आहेत. चहा वगैरे झाली. नमस्कार. गावी आल्यात आता गटर स्थापनेला ना. थँक्यू बोलली का भावांना? चला जावा सावकाश. हां भेटू परत काहीतरी. हां होय होय या घरी या. वेळ मिळेल तसा. चालेल ठीक आहे चालेल. हां चौकात जावा. हो हो. त्या बायको संगमेश्वरला भेट होतेच. चला चला. हो. तर इकडे हे पण आपले यूट्यूब फॅमिलीमधलेच आहेत. कोण असोडेमधले ना. नाव कसं तुमचं? विजय सोमा गमरे. अच्छा. तर आता तुम्ही चाललात मुंबईला? ओके. रत्नागिरी गाडी आहे बहुतेक आली वाटतं. मुंबई रत्नागिरी. हां टायमिंगला आली. हो जावा सावकाश. व्हिडिओ आवडतात? आवडतात ते काय व्हिडिओ तुमच्या घराचा पण मी बघितला. सगळे म्हणजे शेताबिताचे सगळे बघितले. होय ना. आता पण आलो आहे. सगळे फॅमिली चालू आहे. जरा घर झालं आहे ना आता. ते बोललं बघून येऊया एकदा. जावा सावकाश. हां होय होय. संगमेश्वरला आलं ना की बरीच आपले यूट्यूब फॅमिलीतील सगळे सभासद भेटतात. बरं वाटतं. तर आता 6:45 वाजलेत. आपल्या गाडीला अजून अर्धा तास आहे. आणि हा जो समोर डेपो बघताय ही बस आहे चिपळूण रत्नागिरीला जाणारी बस आहे. आणि हा संगमेश्वर बस स्थानक नवीन जरा डागडुजी केलेली आहे. नवीन बांधकाम आहे. आणि फलाट क्रमांक वगैरे लावलेत. आता इकडे हे सगळं जाणार आहे थोड्या दिवसात. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या गाड्या येतील त्या सरळ लागतील. हो नमस्कार. गुड मॉर्निंग. बरे आहेत ना? गावाला का खास असं घराचं म्हटलं काम झालं आहे पूर्ण. एकदा बघून येतो. हो हो.
ते बुधवारीच झालं, म्हटलं एकदा बघून येतो. हो ये 7ला लागेल ना. आता वेटिंग चाललं आहे आपला आतमध्ये स्टँडमध्ये. 1-1.5 तास वेट केला आपण आणि फायनली गाडी येईल. आता बघूया. अशी गाडी लागली ना की बघायला लागते नेमकी कुठली गाडी आहे, कारण इथल्या स्थानिक लोकांना बरोबर माहिती असतं कुठली गाडी आहे. आपल्याला चेक करायला लागते. एडगेवाडीला निघाली. समोर तिकडं देवरुख गाडी लागली. भरपूर गर्दी आहे देवरुख गाडीला. म्हणजे मला वाटतं सगळी शाळेतल्या मुलांचीच गर्दी आहे. समोर दिसते संगमेश्वर उमरे गाडी 7 वाजता निघते वाया बेकरेवाडी. त्याच्यानंतर आपली 7:15 गाडी आहे. अजून लागली नाही गाडी, उमरे निघाली. तर इकडे गाडी लागली जी मुचरीवरून येते आणि मुचरीची आय थिंक वस्तीची गाडी आहे. संगमेश्वर नायरी नेवळी. चला गाडी लागले, पटापट घरी जाऊया. 7:12 झालेत. चला गाडी लागलेली आहे आणि तिकीट काढण्याचं काम सुरू आहे. इकडे अवनी काय करते? अवनी बॅग काय त्याने हां रेक्टँगल आहे. बॅग सोडलेली नाही मुंबईतून जरा पण ना. आणि काय चप्पल पण काढलेली नाही, चिखल लागेल. तर ताई तिकडे विंडो सीट घेऊन बसले, आम्ही इकडे बसलो आहे. बरोबर 7:15 गाडी निघते. चला मंडळी बस निघाली. या बाजूला इकडे रत्नागिरी, गोवा, सिंधुदुर्ग आणि इकडे खाली मार्केट आहे संगमेश्वरचं. आणि आपण आता निघालो निवळीच्या दिशेने. मुंबई गोवा हायवेने थोडासा प्रवास होईल, मग शास्त्री पुलावरून आपल्या गावचा रस्ता चालू होईल. संगमेश्वरला तसं मुंबई गोवा हायवेचं काम जोरदार सुरू आहे. तिकीट काढून झाले. संगमेश्वर निवळी 83. एक फूल आहे जी माझी 41 जेंट्सची आणि महिला सन्मान योजना 21 रुपये. 21/2 42 असे टोटल 41 आणि 42 83. मुंबईच्या दिशेने संगमेश्वर रेल्वे स्टेशन पण इकडेच आहे आणि शास्त्री पुलाच्या इथून जो आतमध्ये कसब्या साईडला रोड जातो त्या रोडने आपल्याला आपल्या गावी जाता येतं. इकडे समोर दिसतो हा जुना शास्त्री पूल, ब्रिटिशकालीन शास्त्री पूल. तो पण सध्या ॲज अ सर्व्हिस रोड म्हणून वापरत आहे. आणि इथे पण स्टॉप आहे. लास्ट टाईमला आपण आलेलो ना तेव्हा हा तुतारी गाडीतून आलेलो तर उशीर झाले, तो इथून गाडी पकडली होती. समोर दिसते न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कसबा संगमेश्वर. इथले बरेचसे विद्यार्थी आहेत, ते पण या गाडीने येतात. समोर तुम्हाला दिसते ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक. तर इथे होळीमध्ये शिंपणं जोरदार असतं. समोर बघताय ना हे संगमेश्वर मंदिर गर्व से कहो हा हिंदू आहे आणि इथे पावसाळ्यामध्ये बरंचसं पाणी असतं. कधी कधी वर रस्त्यावर पण पाणी येतं. अशा रीतीने म्हणजे फणसवणेमध्ये आलो आहे. इथून वरच्या बाजूला रोड जातो कळंबास ते उमऱ्यामध्ये आणि या बाजूला पुढे बरीचशी गावं आहेत. म्हणजे कारवटला आलं, अंधेरी, नायरी, निवळी, तिवरे, शृंगारपूर, कातोडी, नेरदवाडी, पाचांबे अशी बरीचशी गावं या पट्ट्याला आहेत. कोंडसुद्धा आहे. नदीला पाणी आहे बऱ्यापैकी, वाढलं आहे. पाऊस गेल्या 2 दिवसामध्ये बराच पडला आहे. हा इकडे तांबिडी फाटा अंतरवलीत वगैरे जाण्यासाठी आणि पुढे कडवईत वगैरे डायरेक्ट शॉर्टकट आहे. बाय बाय, जाऊ सावकाश, भेटू लवकर. मुलं चाललेत आपल्या कारबटल्या हायस्कूलमध्ये. कोंड उमरे ग्रामविकास मंडळ गणेशोत्सव निमित्त शुभेच्छा. बोर्ड अजून काढला नाही आहे.
हे कारबाटले गाव आणि इथेच आपलं हायस्कूल आहे 8वी ते 10वीपर्यंत. तिथे बरीचशी मुलं येतात. अशा रीतीने म्हणजे आलेलो आहे नायरीमध्ये. हे कामकर भाऊंचं दुकान आणि हे कामकर भाऊंचं दुकान आणि बस स्टॉप पण. इकडे पांचाळ काका पण आहेत. वर येतात आपल्याकडे येतात की काय माहिती. हा वरचा स्टॉप नायरी, मराठवाडा आणि बौद्धवाडी. आणि ही आपली गाडी वाया जाते तिवरे. तर नायरी बौद्धवाडीचा जो स्टॉप आहे तिथून वरती आल्यानंतर हा इकडचा हा शेवटचा स्टॉप तिवरे. आता इथून गाडी परत रिटर्न होईल, परत नायरीला जाईल आणि मग परत निवळीला जाईल. बऱ्याचशा गाड्या इकडे वाया तिवरे जातात. पांचाळ काका बहुतेक आपल्याकडेच येतात. आता म्हणजे नायरीतून आपल्या गावी जायला पूर्ण चढण आहे आणि वरती निवळीमध्ये धुकं पसरलं आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का तुम्हाला? एकदम धुकं आहे. मिनी माथेरान किंवा मिनी महाबळेश्वर का बोलतो ना, त्याचं कारण हे आहे. अगा हा आता झोपली. बघते रे बा बघते. चला मंडळी आलोय फायनली गावी. सगळं धुकं झालंय. तर हा आपला मेन रोड. पांचाळ काका पण पुढे निघालेत. काकी अक्का भेटलेले ना, तर बोलत बसलो. पाऊस बघ किती पडतोय गावी. मुंबईला पाऊस नाही. हे पाणी बघ चिखल होतं कसला. हा पाण्याचा चिखल होतो. हा बघ कुठून आला. ब्लॅकी आला लगेच आला धावत ना. घरी चल घरी. हा खुश झाला. चल घरी घरी चल. लगेच शोधत आलास काय? हा कुठं होतास कुठे? काकड्या भरपूर खायला मिळणार त्यावेळेस. बघा इथे एक काकडी आहे शोभाकीची आहे. वरती पण काकड्या असणार. पार्टिशन लागलंय. चला बघूया काकड्यांच्या पण शोधात जाऊ. ब्लॅकी पण आलाय शेतावर. सोबत आलाय ना. चला मंडळी आलेलं आहे आपल्या राजवाड्याकडे. आज चल खाली चल. चला मंडळी फायनली गावाकडे आलोय. आलेला थोडा बसलोय. तेवढ्यात आईने दिले चहा, गावाकडचा कोरा चहा. बरेच जण म्हणतात की तुमच्याकडे दूध वगैरे नसतं का, तर म्हणजे असं काही नाही. आम्ही मुंबईला सुद्धा कोरा चहाच पितो, कारण घरी कोरा चहा सर्वांना आवडतो. म्हणजे मयुरीला सुद्धा, मला पण.
आईला पण, त्यामुळे शक्यतो दुधाचा वापर चहामध्ये करत नाही. पोपट ओरडत आहेत, भरपूर पोपट आलेत समोरच्या झाडावर. आणि भातं वगैरे आता आहेत ना मस्त फुललेत. आता एक 10-15 दिवसामध्ये आहेत ना, म्हणजे दसऱ्यापर्यंत पण भातं काही काही आहेत ना ती कापायला होतील. ही बघा लोंब्या आता चांगल्या बाहेर आल्यात, दिसत आहेत का? मस्त लोंब्या बाहेर आल्यात. सगळीकडे बघाल ना तर भातं एकदम आता पिवळी पिवळी होतील थोड्या दिवसात. आता हिरवी आहेत, पिकायला लागतात ना तशी ती मग पिवळट होतात. मस्त बघायला वाटते बघा, गावाकडचा खास नजारा. आणि काकड्या वगैरे लागल्यात बऱ्याचशा. इथून मगाशी 1-2 बघितल्यात, त्या जाऊ नंतर शोधायला निवांतमध्ये. चला चहा पिऊन घेऊया. पांचाळ काका आलेत, ॲक्च्युली ते जाळी 1-2 खिडक्यांचे लावायचे बाकी राहिलेत, ते आज ते पण काम चालू राहील. चला म्हणजे चहा पिऊन झाले, थोडं फ्रेश वगैरे झालो. आता थोड्या वेळात न्याहारी वगैरे करू. गावाकडे आलो आहे परत एकदा फॅमिलीसोबत पूर्ण. ताई आले यावेळेस, पण काय पारख्या ताईला यायला जमलं नाही. ती येईल लवकरच येईल, कारण आता तिला पण असं झालं की गावी कधी यायचं. पण कसं प्रत्येक गोष्ट असतात त्या मॅनेज करूनच यावं लागतं. त्यामुळं मग रुद्र पण आहे, रुद्रला पण गावी यायचं आहे. तर लवकर मला वाटतं दिवाळीच्या सुट्टीमध्ये नाही तर मग लवकरात लवकर येऊ. सकाळी सकाळी विरूची पण एंट्री झाले. ब्लॅकी कुठे बघितलं काय माहिती, बसमधून आम्ही उतरलो आणि धावत आला. हे जे डॉगी असतात ना त्यांना काय नाही, कधीतरी आपण थोडंफार खायला देतो तेवढंच, त्याचं ते आठवणीत ठेवतात आणि प्रेमाने येतात पळत. तर आता विरू आपल्याकडेच राहणार थोडे दिवस. हे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत तो आपल्याकडेच राहील. त्याला वाटलं मी आता कुठेतरी जातो आहे म्हणून तो पळत आला आहे घरातून, नाही तर बसला होता तिथे. तर मी जात नाही विरू, हे कुठे जात नाही, चल बस चल. गावाकडे वातावरण मंडळी मस्त आहे एकदम बघा, क्लीन आहे. 2 दिवस म्हणतात बराच पाऊस पडून गेलेला आहे. आता माहिती नाही आज येईल नाही येईल, पण 2 दिवस बराच पाऊस पडला आहे. आणि मंडळी आपली कालची ॲक्च्युली तुतारी एक्सप्रेसची तिकीट होती. बॅडलक म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती आहे, 15 दिवसापूर्वी तिकीट बुक केली होती. 104 वेटिंग लिस्ट होती, म्हणजे 102, 103 आणि 104 3 तिकीट आपण टाकल्या होत्या. तर प्रॉब्लेम असा झाला की त्या 15 दिवसात तिकीट काही जास्त उतरल्या नव्हत्या. 50पर्यंत काल सकाळी उतरल्या आणि मग काल दुपारी 2:30पर्यंत त्यात काहीतरी 35च्या आसपास आल्या होत्या. आणि 4च्या आसपास आहे ना तुतारी एक्सप्रेसचा चार्ट प्रिपेड होतो. तर तो प्रिपेड झाला तेव्हा आपली जी बुकिंग होती ते मी दाखवतो उजव्या बाजूला. तर 5, 6, 7 की 6, 7, 8 काहीतरी असं आहे समथिंग. तर तिथे जाऊन थांबली. एवढा बॅड लक, म्हणजे फक्त 5-6 नंबरसाठी आपल्या तिकीट वेटिंग लिस्टवर राहिल्या. मग ते ऑप्शन नव्हता, मग करायचं काय, तर गावी तर यायचं होतं. तर मग आपण कोकण कन्या जी एक्सप्रेस आहे तिला ट्राय केला. तर लकीली त्याच्यामध्ये आपल्याला बसायला मिळालं. गर्दी मात्र कोकण कन्या एक्सप्रेसला कधी पण या भयंकर म्हणजे भयंकर. आणि त्याची तिकीट पण कन्फर्म होणं जरा कठीणच वाटते, कारण मी आता गेले 3-4 वेळा त्याची बुकिंग मारले, एकदा पण वेटिंग ती कन्फर्म झालेली नाही आहे. एकदा तर 17, 18, 19ची पण मला वेटिंग मिळाली होती, पण ती पण काय झालीच नाही का. एकदा तर आहे ना वेटिंग लिस्ट मला 17 मिळाली होती, ती पण कन्फर्म झाली नाही. तर तिचा तर डाऊटफुल आहे. पण तुतारी एक्सप्रेसची बऱ्याच वेळा होते, काल झाली नाही, ते बॅड लक होतं. तर बघूया, ॲडव्हान्समध्ये जर तिकीट आपण काढून ठेवली तर कन्फर्म होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर असं काहीतरी फॅमिलीसोबत महिन्यातून एकदा यायचंच आहे, तर काहीतरी ॲडव्हान्स तिकीट काढून ठेवूया आणि बघूया तसं काय करता येतं आहे का. तर फायनली प्रवास छान झाला. मला वाटलं की गाडी 5:30-6 वाजेपर्यंतच येते, तर मग रिक्षा वगैरे आपण बोलावली नव्हती. कृष्णादा तसं पण आहे मुंबईला, मग काय मंगेश दाला किंवा संदीप दाला फोन केला नव्हता. तर गाडी आपली लवकर आली. मला वाटतं काहीतरी 4:40 कोकण कन्या संगमेश्वरला पोहोचली. मग काय वाट बघितली थोडा वेळ, मग रिक्षाने आलो आपण संगमेश्वर स्टँडला. सकाळची 6:15ची आपली नेरदवाडी, म्हणजे संगमेश्वर, नायरी, निवळी, नेरदवाडी जी आपली लालपरी आहे त्या लालपरीने गाव गाठलं आहे आणि फायनली गावाला पोचलो आहे. बरं वाटते आता. असं म्हणजे छान प्रवास करून गावाला तर आलो आहे. आता गावाकडे यावेळेस काम असं काय नाही आहे, थोडंसं फिनिशिंगचं काम आहे जे पांचाळ काका करत आहेत, म्हणजे विंडोचं. बाकी असं आपलं काय एक्स्ट्रा काम काय राहिलेलं नाही आहे. फिनिशिंग म्हणजे ज्या जाळ्या लावायच्या होत्या त्या काहीतरी 1-2 विंडोच्या जाळ्या बाकी आहेत, त्या केल्या की त्यांचं काम पण झालं. घराचं अपडेट मंडळी असं आहे की आता सगळं काम म्हणजे लगभग झालं आहे.
बऱ्याच जणांची क्वेरी होती की इथे समोर का नाही काय केलं आहे, तिथे आणि तिथे. तर ते आपल्याला प्लास्टर करायचं आहे. त्याला काही जमलं तर डिझाईन पण एखादी काढू, पण आता ते ओला भाग आहे त्यामुळे तो भाग आपण सोडला आहे. वरच्या बाजूचा प्लास्टर पण पेंडिंग आहे, ते पण आपण आता पाऊस पूर्ण जाऊ दे त्याच्यानंतरच करू. ब्लॅकीसाठी खास जागा ही. आणि या पायऱ्या बघा, पायऱ्या वगैरे व्यवस्थित आता झाल्यात. आता हे सगळं चकाचक करायचं अंगण, कारण ॲटलिस्ट आता तरी पुढचं काम करू तेव्हा करू, पण आता हे सगळं म्हणजे मोकळं करायच्या मार्गाला लागणार. आता तरी हे मोकळं करावं लागणार आहे. आणि हा आपला टेबल आहे असाच ठेवायचा, कारण जेव्हा वरचं आणि खालचं प्लास्टर होईल तेव्हा हा खूप कामाला येणार आहे. आणि जे तुम्हाला मी पुढच्या ढोलपुरी टाईल्स म्हणत होतो, ज्या कमी वगैरे पडलेल्या त्याने काम अडलं होतं, तर त्या पण पूर्ण झाल्यात बघा. आता घराला एक वेगळा लूक येतो आहे हे बघा. आणि आता ह्या पूर्ण झाल्यामुळं काम सर्व तसं संपल्यातच जमा आहे. पूर्ण मी डिटेल्स देईन घराची, एखादा व्हिडिओ बनवेनच. आपला राजवाडा सध्या कसा दिसतो यावर. आणि इकडे पांचाळ काका फिनिशिंगची कामं करत आहेत. याला जाळी लावायची बाकी होती ती लावत आहेत. ही विंडो पूर्ण झाली एकदम. हे बघा, त्याला जाळ्या वगैरे लावल्यात, म्हणजे एक जाळी ओपन राहील तर हवा वगैरे पास होईल आणि मच्छर पण येणार नाही. अशा पद्धतीने आपण ह्या सगळी कामं केलेली आहेत. तर हे झालं आहे. जेव्हा हे नको असेल, पूर्णच करायचं असेल, तेव्हा इकडे हे लॉक आहे, हे लॉक केलं की मग पूर्ण झालं लॉक. तर अशा पद्धतीने हे कामं झालेली आहेत. हां नाही, अरे कोण आहे बाबू? आणि या बाजूला इकडे ना किचनचे टाईल्स पण लावून झालेत बघा. तर हे पण काम झालं. इकडे मटकं ठेवण्यासाठी खास जागा ठेवली आहे. मटकं किंवा बघूया, म्हणजे त्याचा यूज तर मटक्यासाठी ठेवला आहे, बाकी काय यूज करू तो करू. तर असं हे किचनचा एरिया असा दिसतोय हा बघा. टाईल्स ॲक्च्युली इकडे पण बरेच जण सांगत होते लावायचे होते, पण आपण आणल्या नव्हत्या, पुढे पाठी बघू. पण सध्या तरी आपण समोरचा भाग कवर करायचा होता, तो मी केला आहे. तर हे पण काम पण ह्यावेळेस झालेलं आहे. असं सगळं एक एक काम झालं आहे. बेसिन लावून घेतलं इकडे, आणि बेसिनचा पाईप पण आपण बाहेर टाकलेला आहे. त्याच्यानंतर इकडे हा गॅससाठी टाकला आहे, जो सिलेंडरचा जो पाईप असतो तो ॲक्च्युली आपण इथे टाकून घेतला, म्हणजे त्याच्यातून पाईप खाली टाकला की काम झालं. लसूण आईने भरपूर घेतला नाही. अरे 50 रुपयाला किलो भेटली. काय बोलतेस? गाडी वाली होती. होय काय? गावात येतात लसूणवाले, कोल्हापूर पट्ट्यातून येतात शक्यतो ना, तिकडून कुठून तरी. ते किती चांगले असेल माहिती. 50 रुपये किलो? होय, 100 रुपयाची घेतली. काय माहिती, मुंबईला काहीतरी 400 रुपये किलो आहे. किलो पण सांगितलं 400 आहे. ही काहीतरी म्हणजे रिजेक्टेड माल असणार, पण ठीक आहे, जे काय आहे ते चांगलं आहे. थोडीफार चांगली निघेल ती निघेल. घराच्या पाठीमागे मंडळी ही वाळू आहे, तर ही वाळू पण आईने जमा करून ठेवले आहे. ही बघा, प्लास्टरची वाळू खास करून. ही महाग आहे, सिलिका वाळू. गावाला आता पावसाळ्यामध्ये तर ही 11-12 हजार ब्रास मिळाली, एवढी महाग आहे ती. तर ती पण कशी आहे सगळी गोळा करून एकत्र केले, म्हणजे ह्याने मला वाटतं निम्म प्लास्टर आपलं होणार आहे. बघूया किती होतं आहे. तर झाकून वगैरे ठेवलं आहे. आणि घराच्या पाठीमागे आता भातं बघा कशी हळूहळू तयार होत आहेत. ही बघा, मस्त दिसतं. सगळीकडे नजर माराल ना तिकडे एकदम भारी भारी वाटतं आहे. शेतामध्ये पण जाऊ आपण नंतर. काकड्या वगैरे लागले असणार भरपूर, कारण मी बोललेलो की ह्या टायमिंगला जर आलो मॅच करून टायमिंग, तर काकड्या खायला भरपूर मिळणार. तर मंडळी चला, गावाकडे आलो आहे. तर नक्कीच गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रवास तर छान झाला यावेळेस, असं काय वाटलं नाही. 1-1.5 तास थोडं थांबावं लागलं संगमेश्वर स्टँडला, ते ठीक आहे, पण जो काय प्रवास होता ना तो प्रवास छान झाला. ट्रेनचा प्रवास कधीही चांगला बऱ्याच वेळा. फक्त होतं काय माहिती आहे का, टायमिंग शेवटी तोच होतो. कारण घरातून आम्ही काल 7:30च्या आसपास निघालो, 7:30 पावणे 8ला निघालो, आणि घरी येता 8 वाजले. मग शेवटी असं खा किंवा असं खा 12 तास गेलेत. पण प्रवास जो आहे ना, जो खड्ड्यांचा प्रवास किंवा जो आपल्या शरीराला त्रास होतो तो कमी होतो. त्यातल्या त्यात जर बुकिंग झाली आणि स्लीपर असेल, मग स्लीपर नॉर्मल किंवा AC कुठलीही असेल तर अतिउत्तम. मग काय झोपून प्रवास झाला की काहीच वाटत नाही, कारण बऱ्याच वेळा मी प्रवास केला आहे. मग इकडे येऊन असं काय झोप वगैरे वाटत नाही. आज जरी आपण बसून आलो ना तरी पण ती झोप झालेली नसते, थोडीफार झोप बाकी राहते. पण स्लीपर वगैरे मिळाली तर वेल अँड गुड. बघूया, आता रिटर्नची पण आपली कोकण कन्याचीच परत काढले, ती कन्फर्म झाली तर चांगलं आहे. पण ती कन्फर्म होईल असं वाटते, कारण कमीवरती आहे, काहीतरी 11-12-13 वरती आहे, तर मोस्टली कन्फर्म होईल असं वाटते. बघूया कसं काय होते, कारण
ताईला बस जमत नाही, त्या कारणाने आपण ताई जेव्हा सोबत येते तेव्हा ट्राय असतं माझं की बाबा ट्रेनने यावं. त्यामुळं जर उद्याची कन्फर्म जरी नाहीच झाली चुकून तर मग आपण एक दिवस थांबून मग परवा सकाळी जाऊ. सकाळची आपली जी रत्नागिरी पॅसेंजर आहे म्हणजे ती दिव्याला जाते, तर त्या गाडीनेच जाऊ. म्हणजे टेन्शन नाही, दुपारपर्यंत आपण मुंबईला पोहोचू. मेन प्रॉब्लेम काय होतो की एक दिवस सुट्टी होते, तर ती टाळायची असेल तर कोकण कन्या बरी. सकाळी आपला पोचला की 5-5:30ला जाते ती गाडी ह्याला दादरला. मग दादरवरून काय नालासोपारा 1 तासात पोचला की 6:30-7पर्यंत घरी. असं सगळं शेड्यूल होऊ शकतं. बघूया कसं कसं होतं. पण तात्पुरतं तरी आजचा प्रवास छान झाला आहे. गावाकडे आलो आहे आणि मंडळी गावाकडे आता शेती चांगली धरले आहे. वर्षभर मंडळी शेतकरी राजा ज्या वेळेची वाट बघत असतो, तर हे शेतातलं सोनं आता थोड्या दिवसात तयार होईल आणि मस्त एकदम भात कापणीला आता थोड्या दिवसात सुरुवात होईल. काही काही भातं दसरा झाला की लगेच कापायला सुरुवात करतील, काही काही भातं दिवाळीमध्ये होतील. गावाकडे दिवाळी म्हणजेच भात कापणी. जे वर्षभर पिकवलेलं सोनं घरी आणायचं यालाच गावाला दिवाळी म्हणतात, म्हणजे आमच्या पट्ट्याला तरी खास करून, कारण भातं तेव्हा तयार होतात. आणि तुळशीचं लग्न गावाला जोरात केलं जातं असं म्हणजे सगळं आहे. तर चला आता गावाकडे आलो आहे, तर गावाकडच्या व्हिडिओज नक्कीच येतील. घराच्या अपडेट्स अशा काही नाही आहेत, घराचं काय विंडोचं थोडंफार काम आहे ते पण होऊन जाईलच. तर गावाकडचे थोड्याफार व्हिडिओज आणि आपला गावाकडचा फॅमिलीसोबतचा क्वालिटी टाईम अशा काही इंटरेस्टिंग व्हिडिओ येतील. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ ते थांबूया. हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता ओव्हरऑल कोकण कन्या एक्सप्रेसचा. तर आता गावाकडे आलो तर हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.